मंडळी नमस्कार. माझ्या हातात आता जे झाड आहे ते आहे सिंदुरी बीज. सिंदुरी बीज म्हणजे जो नॅचरल सिंदूर बनतो तो या बी पासून बनतात. याला सिंदुरी म्हणतात किंवा बॉटॅनिकली याचं नाव बिक्सा ऑर्नेला आहे. याच्यामधून एक बी निघतं लाल रंगाचं. कमर्शियली या बीचा वापर लाल आणि पिवळा फूड कलर करण्यासाठी होतो. त्याच्यापासून नैसर्गिक फूड कलर बनवला जातो. असं तुम्ही असे वापरू शकता. तुम्हाला जर काही कलर वापरायचा असेल तुमच्या स्वयंपाकामध्ये तर बिक्सा ऑर्नेला म्हणजे सिंदुरीचं डायरेक्ट बी सुद्धा वापरू शकतात किंवा बाजारात याच्यापासून बनवलेले नैसर्गिक रंग उपलब्ध आहेत. आपण जे जनरल रंग घेतो फूड कलर घेतो लाल हिरवे वगैरे ते सिंथेटिक असतात. हा याच्यापासून नैसर्गिक लाल आणि पिवळा दोन प्रकारचे फूड कलर बनवले जातात. आणि याच्यापासून नैसर्गिक सिंदूर राजकारणाचे सिंदूर बाजारात मिळत नाही. जे सिंदूर आपण घेतो नैसर्गिक सिंदूर एक कुंकू याच्यापासून बनवला जातो. आता हे थोडं फळ परिपक्व नाही आहे, तुम्हाला बी दाखवू शकत नाही. हे फुटलं आहे, पकलेलं आहे, अजून पकलेलं नाही. साधारणतः बघा या या पद्धतीच्या याच्या बी आहेत आणि माझ्या हाताला रंग पण लागला आहे पकलेलं सिंदुरी याला त्यामुळे सिंदुरी म्हणतात. त्याचा सिंदुराचा रंग याच्यातून निघतो. ऍक्च्युली चिखलदरामधलं हे व्हेजिटेशन नाहीये. चिखलदरा या भागा मळघाटमध्ये ही झाडं आढळत नाही. हे ओरिसा आणि आंध्रच्या बेल्टमध्ये त्या भागात पूर्व किनारपट्टीवर जास्त प्रमाणात आढळतात. मग तिथे मोठ्या प्रमाणात आहेत. इथे फक्त जे व्हिडिओमध्ये घेत आहेत तुमचे फॉरेस्टवाले अण्णा त्यांनी याचे इथे काही झाडांचं प्लांटेशन केलंय आणि अनाशा मला ते दिसून गेले म्हणून मोह आवरला नाही. एक व्हिडिओ बनवावा, तो व्हिडिओ तुमच्यासाठी पोहोचला. हे लक्षात ठेवा, सिंदुरी बिक्सा ऑर्नेला. नमस्कार.